हॅलो फ्रेंड्स, आज रुडयार्ड किपलिंग यांची इफ ही पोयम आपण पाहणार आहोत. इफ ही पोयम पाहण्याआधी आपण थोडंफार रुडयार्ड किपलिंग यांच्याविषयी पाहू. रुडयार्ड किपलिंग यांचा कार्यकाळ 1865 ते 1936 पर्यंत होता. रुडयार्ड किपलिंग हे एक इंग्लिश जर्नलिस्ट होते, तसेच शॉर्ट स्टोरी रायटरसुद्धा होते, पोएट होते आणि एक नोव्हेलिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. किपलिंग हे युनायटेड किंगडममधले राहणारे होते. त्यांनी कविता आणि लेखन एक चांगल्या प्रकारे केलेलं होतं. 19व्या ते 20व्या शतकामध्ये त्यांचा हा कार्यकाळ होता. ते नोबल प्राईज सुद्धा त्यांना मिळालेलं होतं 1907 मध्ये. त्यावेळेला ते 42 वर्षांचे होते. ही जी पोयम आहे इफ, ही पोयम त्यांनी आपल्या मुलांसाठी लिहिलेली आहे. मुलाला दिलेला एक सल्ला म्हणून ही पोयम त्यांनी लिहिलेली आहे. आता यानंतर आपण इफ ही पोयम पाहणार आहोत. इफ पोयमचा पहिला स्टांजा पाहूया. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू are losing theirs and blaming it on you. If you can keep your head when all about you are losing there and blaming it on you. याचा अर्थ असा, जर इतर लोक तुमच्यावर जेव्हा दोष देत असतील एखाद्या गोष्टीविषयी, ब्लेमिंग मीन्स दोष देणे, एखाद्या गोष्टीविषयी जर दोष देत असतील त्यावेळेला तुम्ही तुमचं टेम्परेचर हाय होऊ देऊ नका. तुमचं डोकं कीप युअर हेड म्हणजे तुमचं डोकं अतिशय शांत ठेवा, तुम्हाला राग येऊ देऊ नका. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू. ट्रस्ट मीन्स विश्वास, युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर, अँड डाऊट मीन्स शंका. ज्या वेळेस तुमच्यावर लोक ब्लेम करतात, आरोप करतात, त्यावेळेस तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. मग लोक तुमच्यावर डाऊट का घेतात याविषयी सुद्धा तुम्ही जाणून घ्या. मेक अलाउन्स फॉर मीन्स होते कन्सिडर व्हॉट अदर ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग. लोक तुमच्यावर शंका का घेत आहे याविषयी तुम्ही जाणून घ्या. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड वेटिंग. इफ यू कॅन वेट मीन्स जर तुम्ही वाट पाहू शकता, अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग किंवा वाट पाहिल्यामुळे तुम्ही थकत नसाल. ऑर बीइंग लाईट अबाउट डोंट डिअल इन लाईज. बीइंग लाईट अबाउट मीन्स फॉल थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर. एखादी व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत खोटी गोष्ट सांगत असेल आपल्याला, तर त्यामध्ये त्याच्या खोटेपणात तुम्ही साथ देऊ नका. ऑर बीइंग हेटेड डोंट गिव वे टू हेटिंग. गिव वे टू हेटिंग मीन्स अलो हेटेड टू टेक कंट्रोल ऑफ वन सेल्फ. जर एखादे लोक कोणी तुमच्याविषयी जर तिरस्कार करत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा तिरस्कार करू नका. अँड एट डोंट लुक टू गुड. तुम्ही चांगलं वागायचा प्रयत्न करा, परंतु नॉट टॉक टू वाईज. वाईज मीन्स होते हुशारी मारणे. फक्त अति जास्त प्रमाणात तुम्ही हुशारी मारू नका. यानंतरचा सेकंड स्टांजा आहे. इफ यू कॅन ड्रीम. जर तुम्ही स्वप्न पाहत असाल, अँड नॉट मेक ड्रीम युअर मास्टर. पण त्या स्वप्नांना तुमच्या मनावर ताबा मिळवून देऊ नका. म्हणजे आपल्या ज्या मन आहे, आपली इच्छा आहे, त्यावर तुम्ही फक्त स्वप्नाला हाविष्ट होऊ देऊ नका. इफ यू कॅन थिंक. जर तुम्ही विचार करू शकता, अँड नॉट मेक थॉट युअर एम. फक्त विचार करून राहिले आणि विचारच करत न राहता ते विचार सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. आपला एखादा उद्देश ठरवा. एम मीन्स उद्देश. इफ यू कॅन मीट
जर विथ ट्रम्प अँड डिझास्टर. जर ट्रम्प मीन्स होते विजय आणि डिझास्टर मीन्स अपयश. जर एखादी गोष्ट करताना तुम्हाला एखाद्या वेळेस विजय मिळू शकतो किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस अपयश येऊ शकते. मग अशा वेळेस काय करायचं? अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ट्रम्प्स अँड डिझास्टर, ह्या ज्या दोन गोष्टी आहे, जर एखाद्या वेळेस तुम्ही जर यश संपादन केलं असेल किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला अपयश आले असेल तर अशा दोन्ही वेळेत तुम्ही जस्ट द सेम म्हणजे सारख्याच वागा. यश संपादन केलं तर अति जास्त उंच आकाशात उडू नका किंवा अपयश आले असेल तर खचून न जाता दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात सारख्याच ठेवा. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ. जर तुमच्यामध्ये सत्य ऐकण्याची क्षमता असेल, यू हॅव स्पोकन, किंवा तुम्ही सत्य बोलू शकाल, असे वागा. ट्विस्टेड बॅक न्यूज टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. काही लोकांकडून तुम्हाला फसवण्यासाठी असत्य गोष्टी बोलल्या जातील. फूल्स ट्रॅप मीन्स जाळे विणल्या जाईल तुम्हाला फसवण्यासाठी इतर लोकांकडून, परंतु तुम्ही त्यामध्ये फसायचं नाही. ऑर वॉच द थिंग यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन. आपलं आयुष्य तुटण्यापासून, ब्रोकन मीन्स तुटण्यापासून वाचवण्याचं सर्व आपल्या हाती आहे. आपण त्यांच्या जाळ्यामध्ये न अडकता आपलं आयुष्य सुरळीत चालू ठेवायचं. स्टूप अँड बिल्ड अप विथ वॉर्न आउट टूल्स. आपण आपल्या आयुष्य जगायला सुरुवात करायची. यानंतर रुडयार्ड किपलिंग म्हणतात, इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड अँड कीप युअर व्हर्च्यू. जेव्हा आपण गर्दीमध्ये लोकांसोबत बोलतो किंवा इतर लोकांशी आपला जेव्हा संबंध येतो, अँड कीप युअर व्हर्च्यू. कीप युअर व्हर्च्यू मीन्स कीप वन्स गुडनेस ऑर मॉरल्स अंडर एनी कंडिशन. कोणतीही परिस्थिती असो, कोणत्याही लोकांसोबत जेव्हा आपला संबंध येतो त्यांच्यासोबत बोलताना आपले मूल्य जतन करून ठेवायचे. जो आपला चांगुलपणा आहे तो तसाच ठेवायचा. ऑर वॉक विथ किंग नॉर लॉस द कॉमन टच. जेव्हा आपण एखाद्या राजासोबत चालत असू तेव्हा आपला कॉमन टच म्हणजे सर्वसामान्य जो संबंध आहे तो तुटू देता कामा नये. याचाच अर्थ असा, जेव्हा आपल्याला आपण जेव्हा यश संपादन करतो, मोठ्या मार्गावर जातो, जास्त यश संपादन केल्यामुळे आपण अधिक श्रीमंत होऊ शकतो. पण श्रीमंत झाल्यावर सुद्धा आपण कॉमन व्यक्तीच आहे, सर्वसामान्य व्यक्ती आहे, हे प्रत्येक मनुष्याने विसरू नये. इफ नायदर फॉज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. जेणेकरून तुमचे जे जवळचे मित्रमंडळी आहेत, जे तुमच्यावर प्रेम करतात, ते तुमच्या बोलण्याने हर्ट होऊ नये, म्हणजेच त्यांचं मन दुखावलं जाऊ नये. इफ ऑल मेन काउंट विथ यू. जर इतर व्यक्तींसोबत तुमची जर तुलना करण्यात आली, म्हणजे तुम्ही इतर व्यक्तीसारखेच आहे, बट नॉट टू मच. त्यामध्ये काही वाईट मानण्याची गरज नाही. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट. अनफॉरगिव्हिंग मिनिट मीन्स टाईम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन. म्हणजे वेळ ही अशी गोष्ट आहे जी इतर व्यक्तींसाठी किंवा कोणाहीसाठी थांबत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा काय करायचा आहे? उपयोग करायचा आहे. विथ 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन मीन्स होते मेक अ गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाऊट वेस्टिंग. 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन याचा अर्थ मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाऊट वेस्टिंग, म्हणजे प्रत्येक क्षणाचं योग्य उपयोग करून घ्यायचा आहे, थोडाही वेळ वाया न घालवता. युअर इज द अर्थ. ही सर्व पृथ्वी तुमची आहे, म्हणजे हे सर्व जग तुमचं आहे. अँड एव्हरीथिंग दॅट इन इट. या जगामध्ये जे काही आहे ते सर्व तुमचंच आहे. त्याचा यूज तुम्ही करू शकता. प्रत्येक सेकंदामध्ये त्याचा प्रत्येक चांगला उपयोग तुम्ही घेऊ शकता. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन. हे सर्व पुरेसं आहे म्हणते तुम्ही एक चांगलं मनुष्य होण्यासाठी. माय सन, माझ्या मुला. अशा प्रकारे स्वतःच्या मुलाला रुडयार्ड किपलिंग यांनी सल्ला दिलेला आहे या पोयममध्ये.
जर अशाच प्रकारचा व्हिडिओ आणखी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणून घरीच राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.